नमस्कार, मी विवेक डोके, करिअर काउन्सिलर. ओके. सो 22 ते 24 याच्या दरम्यान CET सेलनं आपल्या PCM ग्रुपची आन्सर की रिलीज केलेली आहे आणि मला वाटतं जे बऱ्यापैकी मुलं आहेत त्या मुलांनी आपली आन्सर की चेक केलेली असेल, राईट. सो एक लक्षात घ्या, ही आन्सर की चेक कशी करायची. सो काय करायचं, तुमचं CET सेलचं लॉग इन करायचं. त्या लॉग इनमध्ये एक ऑब्जेक्शन ट्रॅकरचा तुम्हाला एक ऑप्शन येईल. सो तो जो ऑब्जेक्शन ट्रॅकरचा ऑप्शन आहे तिथं जायचं आहे आणि त्या ठिकाणी बघायचं करेक्ट आन्सर आणि तुम्ही मार्क केलेलं आन्सर. ओके. हे जे दोन्ही आन्सर्स आहेत ते दोन्ही आन्सर तुमचे मॅच होते का बघायचे आणि जर मॅच होत असेल तर अकॉर्डिंगली फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथचे मार्क कॅल्क्युलेट करायचे, राईट. सो हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायला उद्याचा लास्ट दिवस आहे, 24 तारखेला. आता बरेच पालक आणि विद्यार्थी काय करताय, ही आन्सर की ओपनच करत नाही. तर मी सांगतोय की हे आन्सर की ओपन करा, नुसतं ओपन नका करू, तर त्याचं प्रिंटआउट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याच्यानंतरची पुढची स्टेप काय असणार आहे. तर याच्या पुढची स्टेप असणार आहे ती म्हणजे पर्सेंटाईल रिलीज होणं, राईट. सो पुढं आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बद्दल आज या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे. पण इथं जे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलेल्या गोष्टी, सो यावर्षी मला असं वाटतंय की 180 ते 193 या रेंजमध्ये 100% येण्याचा चान्स आहे. सो जे असे मुलं आहेत ज्यांना 160 मार्क आलेले आहेत, राईट, तर अशा मुलांना सुद्धा 99 काही शिफ्ट्समध्ये 99.9% येऊ शकता. 150च्या दरम्यान तुम्हाला 99.5% जाण्याचा चान्स आहे. 140 आणि काही शिफ्टला 135 इथपर्यंत सुद्धा तुमचं 99% येणार आहे. थोडंसं पाठीमागे येऊया. काही शिफ्टला 125 मार्काला आणि काही शिफ्टला 130 मार्काला 98% येणार आहे. 115 मार्काला काही शिफ्ट्समध्ये 95% येतील, तर काही शिफ्टमध्ये 115 मार्काला 97% सुद्धा तुमचं जाऊ शकतं. 100 मार्काला सुद्धा 92 ते 94 95% काही शिफ्टमध्ये जाऊ शकतं. ज्या मुलांना 95च्या आसपास स्कोर आलेला आहे त्या मुलांना 90 ते 93च्या आसपास पर्सेंटाईल राहण्याचा चान्स आहे. 85 ते 90च्या दरम्यान ज्यांचे मार्क्स असतील, काही शिफ्टला 85 मार्काला 85% येतील, पण काही हार्डर शिफ्ट्स आहेत त्या शिफ्टला 85 मार्काला 87 मार्काला आणि काही शिफ्टला 88 मार्काला आणि काही शिफ्टला 90 मार्काला सुद्धा 90% येणार आहेत. म्हणजे मला इथं तुम्हाला काय सांगायचंय, ओव्हरऑल मी जे ऑब्झर्व केलंय त्याच्यानुसार 90% मुलांना 88 सरासरी 88च्या आतच स्कोर आलेला आहे. आता ज्या मुलांचे मार्क 88च्या म्हणजे 85च्या आत येणार आहेत त्यांचं पर्सेंटाईल थोडंसं कॉम्प्लिकेटेड येईल. मला वाटतं ज्यांना 80 मार्क येतील त्यांना 82 ते 87 पर्यंत पर्सेंटाईल येऊ शकतं. ज्या मुलांना 70 मार्क्स आलेले आहेत त्या मुलांचं 70 ते 85 पर्यंत पर्सेंटाईल जाऊ शकतं. ज्या मुलांना 60 मार्क आले त्यांचं 60 ते 80 पर्यंत पर्सेंटाईल जाऊ शकतं. बिलो 60 तुमचं पर्सेंटाईल, बिलो 60 मार्क्स ज्या मुलांना आलेले आहेत त्या मुलांचं पर्सेंटाईल बऱ्यापैकी 80च्या आतच राहणार आहेत आणि त्यामुळं त्यांना फारसे कॅप राऊंडमध्ये कम्प्युटर सारख्या ब्रांचेस मिळण्याचा फारसा अपॉर्च्युनिटी पुण्यासारख्या सिटीमध्ये नाही आहेत. त्या मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा केमिकल अशा ब्रांचकडे लक्ष देण्याची गरज आहे. सो पुढचा महत्त्वाचा मुद्दा की आता सर आन्सर की आलेली आहे, आता पुढे काय केलं पाहिजे. तर मी सांगेल ज्यांना ऑब्जेक्शन रेज करायचे त्यांनी ऑब्जेक्शन रेज करा आणि जे बाकीचे मुलं आहेत त्या मुलांनी ज्यांच्या लक्षात आलं की तुमचे जे कोणी काउन्सिलर असतील त्यांच्याशी थोडंसं डिस्कस करा. मेनली कुणासाठी म्हणतोय मी की ज्या मुलांना पर्सेंटाईल कमी आलेले आहेत म्हणजे 80च्या आत आलेले आहेत किंवा मार्क 80च्या आत आलेले आहेत, राईट. सो त्यांना फारसे ऑप्शन्स कॅप राऊंडमध्ये CSITला नाही आहेत. तुम्हाला मेकॅनिकल किंवा वेगळ्या ब्रांचकडे तुम्हाला जावं लागणार आहे, ठीक आहे. त्याच्याबरोबरच त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्ही ते रेडी करा. आता याच्यानंतर नेक्स्ट फायनल आन्सर की येईल आणि फायनल आन्सर की आल्यानंतर आपलं महाराष्ट्र CETचं पर्सेंटाईल जे आहे ते एक्झॅक्ट येईल आणि महाराष्ट्र CETच्या पर्सेंटाईल आल्यानंतर
4-5 दिवसानं म्हणजे जूनच्या 10 तारखेच्या आसपास तुमचं CETचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. त्यावेळेस पर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमचे रेडी असले पाहिजे. धन्यवाद.